पश्चिम बंगालची एक मोठी अपडेट आहे। पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा आकडे बदलले। तृणमूल काँग्रेस 105 जागांवरती आघाडीवर आहे, तर भाजपची आघाडी 125 जागांची गेलेली आहे। भाजपने मगाशीच कलांच्या बाबतीत शतक गाठलेलं होतं। मधल्या काळामध्ये तृणमूल काँग्रेसची आघाडी ही काहीशी खाली घसरलेली होती, 100च्या आत ती गेलेली होती, पण आता पुन्हा एकदा तृणमूलची आघाडी पाहायला मिळते। केवळ 22 जागा दूर आहे अश्विन भाजप बहुमतापासून। पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक क्षण असेल जर भाजपनं बहुमत गाठलं किंवा सत्ता स्थापन केली, तर अर्थातच 2014 पासून जेव्हापासून केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हापासून पश्चिम बंगाल हे एक असं राज्य आहे की जिथं आपली सत्ता मिळवण्यासाठी किंवा पक्ष बळकट करण्यासाठी भाजपनं सातत्यानं प्रयत्न केलेत। आता भाजप सध्या 125 जागांवरती आघाडी घेऊन आहे। 233 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत। पुन्हा एकदा आपण रजत यांच्याकडे जाऊयात। रजत, तृणमूल 105, भाजप 125 सध्याचे कल। निश्चितच ज्ञानदा अंतर जो आहे तो आता हळूहळू वाढताना दिसत आहे आणि आज 293 मतदारसंघाची मतमोजणी होत आहे। त्यामुळे आजच्या मतमोजणीनंतर बहुमताचा जो आकडा आहे तो 147 राहणार आहे आणि त्यामुळे भाजपला आणखी 22 जागांची गरज आहे बहुमत गाठण्यासाठी। जसं तुम्ही उल्लेख केला की 2014 मध्ये मोदी सत्तेत आले आणि त्याच्यानंतर देशाच्या सर्व भागांमध्ये, काश्मीरमध्ये सुद्धा भाजपला यश मिळालं, मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळू शकलं नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 42 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि तेव्हाच भाजपच्या आशा पश्चिम बंगाल संदर्भात पल्लवित झालेल्या होत्या की आपल्याला या राज्यामध्ये एंट्री मिळू शकते, या ठिकाणी आपली एक जमीन तयार होऊ शकते। मात्र त्याच्यानंतर 2021चा विधानसभा निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये भाजपला अवघ्या 77 जागांवर समाधान मानावं लागलं। तेव्हा भाजपनं आम्ही बंगालमध्ये सत्तेत येऊ अशा पद्धतीचा दावा केला होता, मात्र तो दावा फोल निघाला। आणि रजत थोडंसं थांबवतोय, तामिळनाडूमध्ये एक अपडेट येते। अभिनेता विजयची TVK 46 जागी आघाडीवर आहे, 46 जागी। मगासपासून आपण अण्णा द्रमुक यांच्याबद्दल बोलत होतो, मात्र तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयची TVK यांनी 46 जागी आघाडी घेतली आहे। सध्याची मोठी अपडेट म्हणावी लागेल। 119 जागांचे कल हाती आले आहेत 234 पैकी, ज्याच्यामध्ये अण्णा द्रमुक आणि भाजप 26, द्रमुक आणि काँग्रेस 45, पण TVKचा आकडा सायझेबल फिगर 46 ठिकाणी TVK आघाडीवर। त्यामुळे आता बघावं लागेल तामिळनाडूमध्ये नेमकं काय होतंय, कारण तिसरा मोठा फोर्स समोर येतोय। 46 ठिकाणी TVK आघाडीवर। आणि तामिळनाडूला आतापर्यंत म्हणजे अभिनेत्यांच्या राजकारणाची परंपरा राहिलेली आहे, ज्यामध्ये जयललिता आणि इतर बडी मंडळी सुद्धा आहेत। त्यातलंच एक मोठं नाव हे आता अर्थातच विजय यांचं सुद्धा आहे। अभिनेता विजय यांची TVK पक्ष हा 46 जागांवर आणि सगळ्यात मोठी आघाडी आहे। कारण तामिळनाडूचा आपण जर का विचार केला तर तामिळनाडूमध्ये DMK प्लस म्हणजे DMK मित्रपक्ष 45 जागांवर, ADMK आणि मित्रपक्ष 30 जागांवरती, तर आता 52 झाली आहे। म्हणजे 46ची जी आकडेवारी आहे तामिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाची ती थेट 52 वरती जाऊन पोहोचलेली आहे। एक झंझावात त्यांनी प्रचाराचा केलेला होता आणि विजय यांचा पक्ष किंगमेकर ठरणार का, विजय यांचा पक्ष किती कमाल करणार, सत्ता स्थापन करणार का, याची उत्सुकता होती। आणि मगाशी सोमेशने सांगितलं त्याप्रमाणे पॉप्युलॅरिटी इतकी जास्त आहे की इतर राज्यात असलेले लोक सुद्धा खास मतदानासाठी विजय यांच्यासाठी आलेले होते। त्यामुळे विजय यांचा पक्ष कलांच्या बाबतीत सध्या नंबर 1चा पक्ष आहे। पश्चिम बंगालमध्ये काय चित्र आहे? 110, 120 पुन्हा एकदा अंतर थोडंसं पश्चिम बंगालचं कमी झालेलं आहे। सोबतच अक्षय कर्डिले राहुरी पुन्हा एकदा आपण राज्यात येतोय। अक्षय कर्डिले 5300 पेक्षा जास्त मतांनी राहुरी मधनं आघाडीवर आहेत। सुनेत्रा पवार यांची सुद्धा आघाडी मोठी आहे, पण तिकडे पश्चिम बंगालमध्ये आकडे थोडेसे पुन्हा एकदा बदलले आहेत। भाजप 120 तर तृणमूल काँग्रेस 110 अशी सध्याची कलांची स्थिती आकड्यांच्या बाबतीत पश्चिम बंगालमधली। अश्विन खरं, आणि राहुरी मध्ये पुन्हा एकदा आपण दुसऱ्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले आहेत, ते आघाडीवर आहेत। 5371 मतांची आघाडी। दोन्हीकडचे निकाल जसं आपण मगासपासून म्हणतोय, राहुरी असेल बारामती असेल, निकाल तर केवळ औपचारिकता। आपल्याला बघायचंय की फरक काय आणि कशी गणितं त्याच्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये सेट होऊ शकतात, कारण पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीचा आणि एकूणातच या सगळ्या युती आघाड्यांचे प्रश्न आहेतच। भाजपचे अक्षय कर्डिले 5371 मतांनी आघाडीवर, समोर आहेत गोविंद मोकाटे। बघावं लागेल गोविंद मोकाटेनं किती मतं पडली आहेत। तिकडे बारामतीमध्ये मात्र आघाडी मोठी असणार, सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत आणि मगाशी जय पवार पोहोचलेले होते आणि आता अक्षय कर्डिले देखील आघाडीवर दिसतात। दुसऱ्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले यांची मोठी आघाडी। तर इकडे चित्र 110, 120 पश्चिम बंगाल। पुन्हा एकदा आपण येऊया पश्चिम बंगालकडे। 110, 120 233 कल हाती, त्यामुळे अजून 60 कल हाती यायचे आहेत आणि त्या 60 कलांमध्ये आता चित्र स्पष्ट होणार आहे की कोण पश्चिम बंगालचा किंग होणार आहे ते।
तर राहुरी पोटनिवडणुकीत दुसऱ्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले, इकडे सुनेत्रा पवार आघाडीवर. आसाममध्ये चित्र स्पष्ट होत आहे. भाजप मित्रपक्ष 68, काँग्रेस 12, 82 जागांचे कल हाती 126 पैकी. पुदुचेरी 30 पैकी 29 ठिकाणचे कल हाती आलेले आहेत. भाजप 22, काँग्रेस 6, त्यामुळे तिकडेही जवळपास चित्र स्पष्ट आहे. मात्र तामिळनाडू आता पुन्हा एकदा इंटरेस्टिंग झालंय ज्ञानदा, कारण मगाशी आपण बघितलेलं होतं द्रमुक आणि मित्रपक्ष, काँग्रेस आणि मित्रपक्ष अशा पद्धतीने, म्हणजे भाजप आणि काँग्रेस, पण तिसरा फोर्स आता समोर येतोय. तर तो अर्थातच टीव्हीकेचा 52 ठिकाणी आघाडी, 130 पैकी 52 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या टीव्हीकेने डीएमकेलाही मागे टाकलंय. त्यामुळे दोन ज्या स्ट्रॉंग फोर्स होत्या, डीएमके एआयडीएमके, ज्यांच्यामध्ये नेक अँड नेक फाईट होईल असं बोललं जात होतं, सगळी जुनी समीकरणं मागे सारत एक नवा इतिहास आता विजयची टीव्हीके लिहिणार का बघावं लागेल. कारण 50च्या वर आघाडी झालेली आहे. सध्याची जी 63 ठिकाणी आघाडीवर टीव्हीके, अण्णा द्रमुक भाजप 30, द्रमुक काँग्रेस 46 आणि टीव्हीके 63, 141 ठिकाणचे कल हाती आलेत. सोमेशकडे जाऊया. सोमेश, ही तिसरी आघाडी, एक प्रकारे तिसरा फोर्स आता तामिळनाडूमध्ये बघायला मिळतोय टीव्हीकेच्या रूपात. निश्चितच तमिळनाडूच्या राजकारणामध्ये अनेक जण मुख्यमंत्री झाले, राजकारणामध्ये मोठे नेते झाले. ते सगळे जण पूर्वी अभिनेते होते, बरेचसे जण हे तमिळनाडूचे. आणि अशाच स्वरूपाचे सेम इतिहास असलेला विजय हा एक नवा उमेदवार, नव्या दमाचा उमेदवार, हा टीव्हीके आपल्या पक्षासह या निवडणुकीमध्ये उतरला होता. आणि खूप मोठ्या प्रमाणावर विजयच्या रॅलीजना मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. विजय सोबत खूप मोठे प्रमाणावरती मतदार वर्ग, सुशिक्षित मतदार वर्ग, नवा मतदार वर्ग किंवा ज्यांना एक बदल घडवायचा आहे असा जो एक साधारणपणे ऑप्टिमिस्टिक मतदार असतो, तो वोटर खूप मोठ्या प्रमाणावरती विजयच्या बाजूने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आत्ता जर आपण पाहतोय तर खरोखरच विजयच्या टीव्हीकेला सर्वाधिक जागांवर आघाडी दिसते प्राथमिक कलांमध्ये. आता हे आपल्याला पाहावं लागेल की हे कल शेवटपर्यंत असेच कायम राहत आहेत का. कदाचित शक्यता आहे की विजय हे एक नवं नाव हे तमिळनाडूच्या राजकारणात आणि पर्यायाने राष्ट्रीय राजकारणातही चर्चेला, राष्ट्रीय राजकारणातही आघाडीवर येईल. कारण जर पहिल्यांदा टीव्हीकेने तिथे सत्ता स्थापन केली, जर विजय तमिळनाडूचा मुख्यमंत्री होऊ शकला, तर करुणानिधी, एमजीआर, जयललिता आणि त्यानंतर आणखीन एक असा अभिनेता जो राजकारणात आला आणि पुढे यशस्वीपणे नेता झाला, म्हणून विजयचं नाव घेतलं जाईल. आणि विशेष म्हणजे डीएमकेसाठी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. कारण तमिळनाडूमधला डीएमके हा पक्ष इंडिया आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष आहे. त्यांचे खासदारही दिल्लीमध्ये जास्त संख्येने आहेत. त्याशिवाय इंडिया आघाडीच्या विविध भूमिकांमध्ये एम के स्टॅलिन या आघाडीवर असतात. आणि त्यासोबतच काँग्रेस हा तिथे पॅसिव्ह पार्टनर असला तरी सुद्धा काँग्रेस आणि डीएमके हे दोघं एकत्रित निवडणुका लढत होते, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे जर विजय तिथे निवडून आला तर काँग्रेस तमिळनाडूमधून देखील विजयाचा करिश्मा नेमका का चालला याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे. पण तिथे आसाममध्ये भाजपनं मुसंडी मारली आहे, भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित आहे. तरुण गोगोई यांची प्रतिक्रिया आहे, आपण प्रतिक्रिया पाहूया. सर, अब तक के रुझानों में आप आगे चल रहे हैं जोरहाट सीट से स्पेशली. देखिए, असम में हम एक सकारात्मक नतीजे का इंतज़ार कर रहे हैं और अंतिम राउंड तक हम लोगों का जो फीडबैक हमको मिला है वो वोटों के द्वारा उसका जो उभरेगा उसके हम नज़र रखेंगे. हर राउंड पे हम नज़र रखेंगे. पूरे प्रदेश भर में हमने विभिन्न प्रकार के ऑब्जर्वर्स हमने भेजे हैं ताकि कहीं भी अगर किसी भी राउंड में किसी भी क्षेत्र में कोई भी अगर कमज़ोरी दिखती है प्रशासन की तरफ से तो तुरंत हमको वो इन्फॉर्मेशन, वो जानकारी हमें मिलेगी. सर, अब तक के रुझानों में पूरे असम से क्या अपडेट आपके पास है? देखिए, अभी पहला राउंड ही हुआ है, इसलिए जहां तक सुबह की बात करें की स्ट्रॉन्ग रूम से जाते काउंटिंग से एक मोठी बातमी येते. मोठी बातमी आपण बघूयात. पश्चिम बंगालमध्ये भाजप 118 आणि टीएमसी सुद्धा 118 जागांवर आघाडीवर आहे. मगाशी 103 103 असा टाय आपण बघितलेला होता. पण आता पुन्हा एकदा 118 जागांवरती दोनही पक्ष स्थिरावलेले आहेत. रजत वशिष्ठ आपल्याला अधिक माहिती देतात. रजत, आपण मगासपासून बोलतोय की कुठल्या भागाचं मतदान आहे, कुठल्या भागाचे निकाल किंवा कल समोर येतात, हे पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाचं आहे. 118 अशी सध्याची खूपच इंटरेस्टिंग स्थिती आहे.
निश्चितच आता सर्वच मतमोजणी केंद्रावर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत मतमोजणी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे ज्याच्या स्ट्रॉंग एरियामधले मतमोजणीला येतात त्याप्रमाणे कल जे आहे ते वर खाली होत आहेत. थोड्या वेळापूर्वीपर्यंत भाजप 125 आणि तृणमूल काँग्रेस 105 म्हणजे दोघांमध्ये जवळपास 20 जागांचा अंतर होता. मात्र आता तृणमूल काँग्रेस ते तो जो अंतर आहे तो भरून काढलेला आणि सध्या पुन्हा एकदा 103 नंतर पुन्हा एकदा 118 अशा पद्धतीचा टाय दोन्ही पक्षांमध्ये झालेला आहे. त्यामुळे जोरदार चुरस जी आहे ती पश्चिम बंगालच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुपारपर्यंत ही जी चुरस आहे ती अशाच पद्धतीने चालत राहणार आहे. सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते जे आहेत खास करून भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे त्यांच्या धाकधूक जी वाढवणारी निवडणूक आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच बंगालमधील जे लोक आहेत त्यांची पण उत्कंठा जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. कारण आजवर बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांपैकी सर्वात जास्त चर्चेत राहिलेली ही निवडणूक आहे. अर्थातच त्यामुळे दोनही पक्ष हे तुल्यबळ पक्ष आहेत आणि प्रचाराच्या दरम्यान या दोनही तुल्यबळ पक्षांची ताकद आजमावायला मिळालेली होती. पश्चिम बंगाल पाठोपाठ इंटरेस्टिंग चित्र तामिळनाडूचं आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन हे एका जागेनं पिछाडीवर असल्याचं सध्या एका जागेवरती ते पिछाडीवरती आहेत ते चित्र पाहायला मिळते. पण स्टॅलिन यांना सगळ्यात मोठा धक्का असेल तो म्हणजे विजय यांचा ज्या पद्धतीनं उदय झालेला आहे तो उदय एक प्रकारे आपल्याला म्हणावा लागेल. आपल्यासोबत जर का सोमेश असेल तर सोमेश, मगाचाच प्रश्न मी रिपीट करेन की विजय यांना इतकं मोठं यश मिळण्याचं कारण काय? तामिळनाडूच्या इतिहासात तूही उल्लेख केलास की अभिनेत्यांनी राजकारणात येऊन जे मॅजिक केलं, करिश्मा केला तो आपण सगळ्यांनी पाहिलाय. पण विजय यांचा पर्याय मोठ्या संख्येनं लोकांनी निवडण्याचं कारण काय? ज्ञानदा, निश्चितच आपण तमिळनाडूच्या राजकारणात पाहिलं तर ते एक द्रविड अस्मितेचं राजकारण तिथे मोठ्या प्रमाणावर झालं. त्यासोबतच तमिळनाडूमधल्या तमिळ भाषिक अस्मिता आणि तिथल्या प्रांतिक अस्मितेचं राजकारण मोठ्या प्रमाणावर चाललं. त्यामुळे दिल्लीतले पक्ष हे तमिळनाडूतल्या लोकांना तितके आपलेसे वाटत नाहीत, मग तो काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो. म्हणून आपण जर पाहिलं तर अण्णा द्रमुकसोबत भाजप देखील एक प्रकारचा स्लीपिंग पार्टनरच्या भूमिकेत आहे. दुसऱ्या बाजूला डीएमके सोबत काँग्रेस देखील स्लीपिंग पार्टनरच्या भूमिकेत होतं. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर डीएमकेने प्रामुख्याने आजपर्यंत ही स्पेस मोठ्या प्रमाणावर सांभाळली होती जी तिथल्या भाषिक आणि प्रांतिक अस्मितेची होती आणि विजयच्या निमित्ताने हा एक नवा पर्याय तिथल्या तमिळनाडूच्या जनतेला, मतदारांना मिळाला. कारण डीएमकेचं सलग 10 वर्ष तिथे सरकार आहे आणि 10 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना देखील के स्टॅलिन यांना करायचा होता. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये, तमिळनाडूच्या राज्याच्या विकासामध्ये लोकांना एक नव्या स्वरूपाचा ऑप्टिमिझम हवाय, आशावाद आहे आणि त्याशिवाय तिथलं जे पारंपरिक भाषिक प्रांतिक अस्मितेचं जे राजकारण आहे ते राजकारण लक्षात घेता या दोन्ही गरजा पूर्ण करणारा असा विजय नावाचा चेहरा हा टीव्हीकेने पहिल्यांदा राजकारणामध्ये आणला आणि त्या विजयच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये विजय काहीतरी बदल घडवू शकेल अशा स्वरूपाची भावना पहिल्या दिवसापासून दिसत होती. आणि जर आपण पाहिलं तर याचं राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने विजय निवडून येणं हे भारतीय जनता पक्षाच्याही सोयीचं आहे. कारण इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेला डीएमके सत्तेबाहेर जातो, डीएमकेचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस सत्तेबाहेर जातो आणि हेच चित्र, ही स्थिती ही भाजपसाठी देखील आदर्श आयडियल स्थिती आहे. कारण अण्णा द्रमुक आणि भाजप जरी स्वतः